हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या गावच्या सुंदर प्रवासाला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिवसाची. सकाळी आम्ही घरून लवकर निघालो आणि आमच्या गावाकडे जाणारा प्रवास सुरू झाला. बाहेरील वातावरण एकदम छान होतं. जाता जाता आम्ही प्रांजली हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. हॉटेलच्या एंट्रीवर पोहोचताच माझे लक्ष पहिल्यांदा गेले ते तेथे ठेवलेल्या बैलजोडीच्या सुंदर शोपीसकडे. हॉटेलच्या बाहेरचे दोन्ही बाजूला काही छोटी छोटी दुकाने होती. आम्ही नंतर आत जाऊन मूग भजी आणि बटाटा भजी घेतली आणि गरमागरम चहाही घेतला. नाश्ता झाल्यावर आम्ही बाहेर आलो. तिकडे उन्हाळ्यात बनवले जाणारे कुरडया पापड, साबुदाणा पापड, सगळे उन्हाळ्यात बनवले जाणारे पदार्थ ठेवले होते. त्याच्याच शेजारीच वेगवेगळ्या वस्तूंची आणि खेळण्याची दुकानंही होती. इथे आम्ही छोटीशी शॉपिंग केली. येथे लहान मुलांची खूप छान छान खेळणी होती. उन्हाळी पदार्थ घेतले आणि थोडी शॉपिंग केली आणि मग आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. रस्त्याचे काम चालू होते. रस्ता खोदला होता, त्यामुळे प्रवासात फारच उशीर झाला. रस्त्यातील खोदकाम पार करून आम्ही पुढे जात होतो आणि थोड्याच वेळात आम्ही माळशेज घाटात पोचलो. माळशेज घाट खरोखरच खूप सुंदर दिसत होता. आम्ही घाटात एका सुंदर पॉईंटवर गाडी थांबवली. नजारा इतका अप्रतिम होता की फोटो काढल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हते. येथे आम्ही काही फोटो घेतले आणि थोडे फोटोशूट केले. घाटाच्या कडेला छोटी छोटी दुकानंही होती. दुकानाच्या बाजूला रेलिंगवर काही माकडे खेळत होते. थोडं पुढे गेल्यावर पारगावच्या पुलाजवळ आम्हाला मच्छीवाली दिसली. आम्ही गाडी थांबवली आणि तिच्याकडे गेलो. तिच्या टोपलीत ताजे ताजे मासे होते. मग आम्ही तिच्याकडून मासे घेतले. मच्छी घेत असताना तेथे आम्हाला घोडे आणि मेंढ्यांचा कळप रस्त्यानं जाताना दिसला. आत्ता आम्ही जुन्नरला पोचलो. हा आहे जुन्नरचा प्रवेशद्वार. हा आहे जुन्नरचा भाजी मार्केट. आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि ताजी ताजी भाजी घेतली. भाजी घेतल्यानंतर जेवणासाठी आम्ही हॉटेलमध्ये गेलो. आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं. जेवण करून आम्ही निघालो आणि गावी पोचलो. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा प्रवास? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.